गोष्ट शेतकरी आणि त्याचा ट्रॅक्टर. महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावात ज्ञानेश्वर नावाचा एक मेहनती शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य मातीत मोलकरण, उन्हातान्हात राबण आणि पावसाच्या कृपेवर अवलंबून असन गेलं होतं. पण एक गोष्ट त्याचं स्वप्न होती, स्वतःचा ट्रॅक्टर. दरवर्षी तो शेत नांगरायला दुसऱ्याच्या ट्रॅक्टरसाठी रांगेत थांबायचा. वेळ वाया जायचा आणि कधी कधी पावसामुळे पिकंही वाया जायची. त्यामुळे त्याने ठरवलं, एक दिवस मी माझा स्वतःचा ट्रॅक्टर घेणार. मेहनत आणि बचत ज्ञानेश्वरने निर्णय घेतला आणि त्यानंतर दिवस रात्र मेहनत करू लागला. दिवसा शेती, रात्री दूध विक्री, कधी मजुरी. त्याने पैसा जमवायला सुरुवात केली. त्याची बायको सुमती सुद्धा त्याला साथ देत होती. ती घरखर्च वाचवायची, पिशव्यान पैसे लपवून ठेवायची. दोघांचं एकच ध्येय, स्वतःचा ट्रॅक्टर. स्वप्न साकार 2 वर्षांनी शेवटी तो दिवस आला. गावातल्या कृषी प्रदर्शनात नवीन हिरवा ट्रॅक्टर पाहून ज्ञानेश्वरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने ठेवलेले पैसे काढले, कर्ज थोडं उचललं आणि आपला पहिला ट्रॅक्टर विकत घेतला. गाव